28 तारखेला अचानक दादांचा विमान अपघातामध्ये मृत्यू होताच महाराष्ट्राला पहिला धक्का बसला. पण आज तब्बल 8 ते 9 दिवसांनी महाराष्ट्राला दुसरा आणि सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण या अपघाताविषयी एकाशी खळबळजनक माहिती सध्या समोर आली आहे, ज्यानं महाराष्ट्र आणखीनच हादरलाय. ज्यावेळी या विमानामध्ये बसलेल्या लोकांची खरी यादी समोर आली, त्यामध्ये विमानामध्ये 6 जण बसले होते असे सांगण्यात आले. पण त्या अपघाताच्या ठिकाणी मृतदेह फक्त 5च सापडले. मग तो 6वा व्यक्ती कुठे गेला? तो व्यक्ती कुठे वाचला का? आणि जर तो वाचला असेल तर मग कोण होता? असे प्रश्न सध्या पुढे येऊ लागलेत. तो पायलट होता की खुद्द दादाच वाचले आहेत? हे दुर्दैवी प्रकरण घडून 8 ते 9 दिवसांचा कालावधी उमटला. पण अचानक आज एक अशी माहिती समोर आल्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय. कालपर्यंत टीव्हीवरती सांगितलं जात होतं की विमानातच 5 जण होते आणि 5 जणांचे मृतदेह सापडले आहेत. दादांची ओळख पटण्याचं कारण म्हणजे फक्त त्यांच्या हातातील घड्याळ होतं. कारण तिथे उपलब्ध असणारे जे मृतदेह होते त्यांची ओळख पटवत त्यांना अत्यंत कठीण होतं. दादावरती अंत्यसंस्कार होऊन बरेच दिवस झाले, पण आता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार झाले आहे. कोणाचाही विश्वास बसत नाहीये. अमोल मिटकरी यांनी विमान ज्या ठिकाणी क्रॅश झालं होतं, आता तिथेच आपण त्या दिवशी सायंकाळी गेलो होतो अशी माहिती दिली आहे. घटनेच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता तिथे घटनास्थळी गेलो असता तेथील सरपंचांनी धक्कादायक माहिती दिली असं मिटकरी म्हणाले. विमानातून कुणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानक स्फोट झाल्याचं त्यांनी म्हटलंय. 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असं सरपंचांनी सांगितलंय, असा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय. या विधानामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालंय. अजित पवार यांच्या मृत्यूचा गूढ महाराष्ट्रासमोर राहू नये याचा त्यांनी संपूर्ण उलगडा व्हावा, यासाठी आपण जिवंत असेपर्यंत लढा देणार असल्याचं ठाम संकल्प केला आहे, अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. या ठिकाणी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे, ती म्हणजे हा तो जिवंत व्यक्ती आहे, तर तो नेमका कोण याबद्दलचा एक महत्वाचा रिपोर्ट येणं बाकी आहे. ब्लॅक बॉक्स ज्यावेळी आता खोलण्यात येणार आहे, त्या ब्लॅक बॉक्समध्ये काय माहिती समोर येणार आहे, ज्यामुळे आता नेमका 6वा व्यक्ती कोण होता का खरंच 5 व्यक्ती त्या ठिकाणी होत्या, हे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रसार माध्यमांनी या ठिकाणी आता चुकीचं या ठिकाणी माहिती पहिल्यांदाच दिली होती का? कारण 5 व्यक्ती होते, 6वा व्यक्तीकडून तोंडातून त्यांच्या गेलाय का? कारण ही जी माहिती आहे ती सूत्रांमार्फत आपल्यापर्यंत संशयित लोकांची चर्चा आहे त्यांच्यामार्फत आली. म्हणजेच महाराष्ट्र राजकारणामध्ये 6वा व्यक्ती जर अजित पवार नसतील का, अशी सध्या घराघरामध्ये चर्चा आहे. अजित पवार या अपघातातून वाचले असतील, आजही दादांच्या भाबड्या कार्यकर्त्यांना वाटतंय. अजित पवारांनी विमानातून उडी मारली असेल किंवा अजित पवार या विमानातच नसतील असा प्रश्न सध्या भाबड्या लोकांना, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सतावतोय. त्यामुळे अजित पवारांचा मृत्यू झाला नसेल, अजित पवार जिवंत असतील, असे काही प्रश्न सध्या विचारले जात आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार सध्या खूप लोकांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचलेलं मोठं व्यक्तिमत्व होतं, हे यावरून सिद्ध होत आहे. परंतु जेव्हा ब्लॅक बॉक्स समोर येईल तेव्हा मात्र दादांच्या अपघाताविषयी सगळी माहिती समोर येईल. त्याचवेळी 6वा व्यक्ती कोण होता किंवा दादांचा मृत्यू कसा झाला या सगळ्या बाबी समोर येतील. दादांचा अपघात होता की घातपात होता हे देखील लवकर समोर येईल. मात्र महाराष्ट्राने बडा नेता गमावलाय हे मात्र नक्की. धन्यवाद.